महाराष्ट्रामध्ये काल बरेचसे ओपिनियन पोल आले, पण त्या ओपिनियन पोलनी बरेचसे प्रश्न उभे राहतात. मला पण प्रश्न पडलाय, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल. बघा, सगळे ओपिनियन पोल सांगतात की सबंध भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला 350 ते 400 जागा भेटतील आणि सबंध भारतामध्ये मोदी लहर आहे, महाराष्ट्र सोडून. मग प्रश्न असा आहे का महाराष्ट्रामध्ये मोदीची लहर किंवा मोदीची गॅरंटी चालणार का? आता जर महाराष्ट्रामधले सर्वे जर बघितले, महाराष्ट्रामधल्या सर्वेचा ओपिनियन पोल जर बघितला तर बीजेपीला फक्त 20 जागा दाखवतात. मागच्या वेळेस भाजप शिवसेनेला 41 जागा होत्या, आता त्या जागा 25 ते 30 दाखवतात. त्याचा अर्थ असा आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीची लहर नाही, मोदीची लहर नाही, मोदीची गॅरंटी नाही. एकनाथ शिंदेंचं तर एकनाथ शिंदेनी पक्ष फोडून किंवा भाजप बरोबर काय कमवलं तर काहीच कमवलं नाही. आणि अजित पवारांचा तर ह्या निवडणुकीमध्ये भोपळा सुद्धा फुटणार नाही. तर म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मोदीची लहर नक्की